12 मे पासून शनी महाराजांची या राशीवर होईल कृपा। नक्षत्र बदल करताच नशीब घेणार कलाटणी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। कर्माचा दाता आणि न्यायकर्ता शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो। याबरोबर शनी हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो। हा ग्रह व्यक्तीचा आदर, संपत्ती, आरोग्य, प्रगती, व्यवसाय, नातेसंबंध इत्यादीवर प्रभाव टाकतो। एवढेच नाही तर शनी हा एकमेव ग्रह आहे ज्याला सती आणि ध्येयाचा अधिकार देण्यात आला आहे। अशा परिस्थितीत शनीच्या राशी बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात अधिक दिसून येतो। शनी वेळोवेळी आपली राशी बदलतो, तसेच नक्षत्र बदलतो। यावेळी पूर्व भाद्रपदाच्या प्रथम स्थानात शनी स्थित आहे। 12 मे रोजी सकाळी 8:07 वाजता शनी पूर्व भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल। याचसह हा टप्पा म्हणजेच टप्पा 18 ऑगस्टपर्यंत राहणार आहे। शनी या स्थानी असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो। चला जाणून घेऊया कोणत्या राशींना मिळणार फायदे। ज्योतिषशास्त्रानुसार पूर्व भाद्रपद नक्षत्र हे 25वे नक्षत्र मानले जाते। त्यातील पहिले 3 टप्पे कुंभ राशीत येतात आणि शेवटचा टप्पा मीन राशीत येतो। पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांमध्ये अधिक ऊर्जा असते। अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळते, बुद्धिमत्ता, प्रेम आणि आकर्षण वाढते, त्यामुळे समाजात सन्मान वाढतो। मेष रास पूर्व भाद्रपद नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे या राशीच्या लोकांना परिणाम मिळू शकतो। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल। अचानक आर्थिक लाभ होण्याची ही शक्यता आहे। प्रलंबित पैसे परत मिळतील, याच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता। कुटुंबासह चांगला वेळ घालवाल, याचसह समाजात मानसन्मान मिळेल। तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता। नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवू शकतात। याच सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरू शकते। एकंदरीत पूर्व भाद्रपदाच्या दुसऱ्या टप्प्यात जाणारा शनी या राशीच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतो। कन्या रास पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीचे गोचर या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते। शनीच्या चाल बदलण्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल। नोकरी व्यवसायात लाभ होण्याची आशा आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, यामुळे तुम्हाला बोनस आणि पगारवाढीसह मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात। व्यवसायात भरपूर फायदा होताना दिसत आहे। व्यवसायात बराच काळ मंदी होती, आता त्यात थोडी वाढ होणार आहे। अशा प्रकारे व्यवसायातील नुकसानीपासून मुक्ती मिळू शकते। करिअरच्या क्षेत्रातही फायदा होईल। मुलाखतीची तयारी करणाऱ्यांनाही यश मिळू शकते। कुटुंबात सुखशांती नांदेल। अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या आता संपल्या आहेत, यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यापासून सुटका मिळू शकते। धनुरास या राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा असेल। प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण करण्याबरोबर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता। कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल, त्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात। नोकरदार वर्गांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडासा बदल दिसून येईल, त्यांनाही याचा फायदा होणार आहे। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही अनेक संधी मिळू शकतात। याच तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो। जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत ते करणे फायदेशीर ठरू शकते। लव्ह लाईफ चांगली राहील, याचसह मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।